काल बीड शहरातील सराटा फाटा परिसरातून एका व्यक्तीचं अतिशय फिल्मी स्टाईलने अपहरण झालं। लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत 10 ते 12 लोकांनी हे अपहरण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं आणि त्या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ, थरारक असा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। यानंतर आता बीड ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ या सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात येणाऱ्या एका परिसरातून 10 आरोपींसह जो अपहरण झालेला व्यक्ती होता त्याला देखील सुखरूप ताब्यात घेतलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही 4 चाकी गाडी आहे बोलेरो, आणि ही बोलेरो गाडी देखील या अपहरणासाठी वापरण्यात आलेली होती, जी पोलिसांनी आता बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आणि हीच जी गाडी आहे ते व्हिडिओ मधून काही प्रमाणात दिसत होती। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याची या ठिकाणी ती पासिंग जी आहे ती पाहायला मिळते आणि ह्याच 4 व्हीलर गाडीतून ते अपहरण करण्यात आलेलं होतं। हे आपण 4 चाकी पाहू शकतो। आणि यानंतर आता पोलिसांनी 10 आरोपींसोबत 2 4 चाकी गाड्या जप्त केलेल्या आहेत। या बाजूला ही 4 व्हीलर बोलेरो गाडी आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर ही आणखी एक 4 चाकी गाडी जी आहे ती सुद्धा बीडच्या ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। किगर ही 4 व्हीलर गाडी रेनॉल्ट जी आहे ती सुद्धा बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आणि ज्या अपहरण झालेला व्यक्ती होता नागनाथ नन्नवरे त्याला देखील सुखरूप ताब्यात घेतलेला आहे। तर 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता त्यांचं मेडिकल सुद्धा करण्यात आलेलं आहे। दरम्यान या व्हिडिओमध्ये अतिशय थरारक पद्धतीने अपहरण झाल्याचं पाहायला मिळत होतं आणि यामुळे बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं रात्रीपासून पाहायला मिळत होतं। मात्र आता बीड ग्रामीण पोलिसांनी यातील 10 आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये बीड ग्रामीण पोलिसांना यश आलेलं आहे। पुढे नेमकं यामध्ये काय काय नवनवीन खुलासे होतात, कुठल्या गोष्टीसाठी हे अपहरण करण्यात आलेलं होतं आणि नेमका यामागचा उद्देश काय होता, या अँगलने देखील आता बीड पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।